युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे आणि भारतातील एलपीजी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे एलपीजीचे दर वधारलेत. टंचाई भासते, लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे लोकांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली. स्वयंपाकासाठी कुणी चुली पेटवल्या तर कुणी कोळशाची भट्टी केली. त्यातच आता इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात निवडलाय. अनेक कंपन्यांचे इंडक्शन तर आउट ऑफ स्टॉकच झालेत. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा भारतातील एलपीजीला सुद्धा बसल्यात. घराघरात पेटणाऱ्या 2 वेळच्या चुलींसाठी आवश्यक असलेला एलपीजी तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे एलपीजीचे दर सुद्धा वाढले आहेत. लोक 2-2 दिवस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सी कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभे आहेत. आता ही दमछाक मोठ्या शहरात करायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे मुंबई तसेच मोठमोठ्या शहरातील लोकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन खरेदीला पसंती दिली आहे. टाटांच्या क्रोमामधील इंडक्शनची विक्री 3 पटीने, पिझनची विक्री 4 पटीने वाढली आहे. तर काही दिवसांपूर्वी हॉकिन्स कंपनीचे इंडक्शन आउट ऑफ स्टॉक झाल्याची माहिती होती. अमेझॉन सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध कंपन्यांच्या इंडक्शनची विक्री 30% वाढली आहे. फक्त इंडक्शनच नाही तर राईस कुकर, केटल, एअर फ्रायर, मायक्रोवेव्ह याचीही मागणी वाढली आहे. विशेषतः स्ट्रीट फूड विक्रेत्यांच्या व्यवसायाला या इलेक्ट्रिक उपकरणांच्या मदतीने ऑक्सिजन मिळालाय. आता 2 वेळच्या चुली नाही तर घराघरात दोन्ही वेळी इंडक्शन पेटू लागले आहेत. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा आणि story.com ला सबस्क्राईब करा.